नमस्कार मित्रांनो, आज भारताच्या रेल्वे इतिहासात एक मोठा टप्पा गाठला गेला आहे. देशातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. ही ट्रेन हरियाणातील जिंद ते सोनियापत या मार्गावर धावणार असून रेल्वे क्षेत्रात हरित आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. हायड्रोजन ट्रेन ही पर्यावरणपूर्ण असल्यामुळे तिच्याकडून धूर किंवा कार्बन उत्सर्जन होत नाही, त्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. ही ट्रेन हायड्रोजन फ्यूल सेलच्या मदतीने चालते. हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्या रासायनिक अभिक्रियेतून वीज तयार होते आणि त्यावर ट्रेन धावते. या प्रक्रियेत उत्पादन म्हणून फक्त पाण्याची वाफ तयार होते, त्यामुळे ही ट्रेन डिझेल इंजिनपेक्षा खूप स्वच्छ आणि पर्यावरणासाठी सुरक्षित मानली जाते. या ट्रेनची आणखी एक खास गोष्ट म्हणजे ती ताशी 110 किलोमीटरपर्यंत वेगाने धावू शकते, तर तिचा नियम वेग सुमारे 75 किलोमीटर प्रति तास असेल. या ट्रेनमध्ये 10 डबे असून जवळपास 2600 प्रवासी प्रवास करू शकतात. रेल्वे तज्ज्ञांच्या मते भविष्यातील भारतातील अनेक मार्गांवर अशा हायड्रोजन ट्रेन धावू शकतात. त्यामुळे डिझेलवरील अवलंबित कमी होईल, इंधन खर्चात बचत होईल आणि पर्यावरणाचेही संरक्षण होईल. जर्मनीसारख्या अनेक देशांनी आधी हायड्रोजन ट्रेन सुरू केल्या आहेत. आता भारतानेही या तंत्रज्ञानात मोठे पाऊल टाकले असून ग्रीन इंडियाच्या दिशेने हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. मात्र काही तज्ज्ञांच्या मते आहे की हायड्रोजन इंधनाची निर्मिती, साठवणूक आणि पायाभूत सुविधा उभारणे हे मोठे आव्हान असेल. त्यामुळे ही योजना किती यशस्वी ठरते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता प्रश्न तुम्हाला, भारतात अशा हायड्रोजन ट्रेन देशभर सुरू व्हाव्यात का? तुमचे मत कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.